Today's topic is insulation coordination. ठीक आहे. तर इन्सुलेशन कोऑर्डिनेशन मीन्स व्हॉट किंवा टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन काय असतं हे इंडस्ट्रियल पर्पज साठी खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाल त्यावेळेस तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. तर ते खूप डीप मध्ये इन्सुलेशन कोऑर्डिनेशन आहे, पण जे काही आपल्या सिलेबसला आहेत थोडासा पार्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. तुम्हाला जी बेसिक आयडिया आहे इन्सुलेशन कोऑर्डिनेशनची ती मी या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे. तर इन्सुलेशन कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर हा एक तुमच्या समोर ग्राफ दिसत असेल त्याच्या अगोदर आपण थोडस नेसेसिटी ऑफ इन्सुलेशन कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी पाहूया की इन्सुलेशन कोऑर्डिनेशनची काय गरज आहे. तर फर्स्ट पॉइंट पहा, द इन्सुलेशन strength of various equipments like transformer, circuit breakers should be higher than that of the lightning arrestor and other surge protecting devices. तर जे काय आपले सबस्टेशन मधले इक्विपमेंट असतात आपण प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस यूज करतो. लाइटनिंग अरेस्टर असेल किंवा सर्ज प्रोटेक्टर असेल, तर त्या इन्सुलेशन ते जे डिव्हाइसेस आहेत त्याला यूज होणारे जे इन्सुलेशन आहेत, ठीक आहे, आणि ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर हे जे व्हेरियस इक्विपमेंट्स आहेत त्यांना यूज होणारे इन्सुलेशन जे आहेत, तर त्या इन्सुलेशनची जी स्ट्रेंथ आहे, द इन्सुलेटिंग स्ट्रेंथ ऑफ व्हेरियस इक्विपमेंट्स ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट ब्रेकर शुड बी हायर दॅन दॅट ऑफ द लाइटनिंग अरेस्टर. म्हणजे ट्रान्सफॉर्मर असेल, सर्किट ब्रेकर असेल, या डिव्हाइसेस मध्ये जे काही इन्सुलेशन यूज होतं त्याची जी इन्सुलेटिंग स्ट्रेंथ आहे ती जास्त असली पाहिजे. कशापेक्षा? लाइटनिंग अरेस्टर पेक्षा किंवा सर्ज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस पेक्षा. आता ती का जास्त असली पाहिजे ती पुढे मी सांगतो. द इन्सुलेशन कोऑर्डिनेशन इज द मॅचिंग ऑफ, हे महत्वाचं आहे बघा, द इन्सुलेशन कोऑर्डिनेशन इज द मॅचिंग ऑफ होल्ड टाइम फ्लॅशओव्हर अँड ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इक्विपमेंट. इन्सुलेशन कोऑर्डिनेशन म्हणजे काय? द मॅचिंग ऑफ होल्ड टाइम फ्लॅशओव्हर. होल्ड टाइम फ्लॅशओव्हर जो आहे म्हणजे फ्लॅशओव्हर जर आला, हाय व्होल्टेज जर आला, तर ते जे स्पाइक्स असतात, ते जे सर्ज व्होल्टेज असतं ते एक विदिन मायक्रो सेकंड मध्ये त्याचा टाइम पिरियड असतो. तर ती जी होल्ड टाइम फ्लॅशओव्हर जो आहे आणि ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विपमेंट हे जे आहे ते त्या ठिकाणी मॅच झालं पाहिजे. ठीक आहे. आता ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करत असताना एका साइडला व्होल्टेज असतं, एका साइडला तुमचा टाइम असतो. ठीक आहे. आणि तोच फ्लॅशवर तुम्ही जर ड्रॉ करायला गेला, समजा तुम्ही अशी डायग्राम ड्रॉ करताय, ठीक आहे, इकडे या साइडला व्होल्टेज आहे इन टर्म्स ऑफ केव्ही आणि इकडे टाइम आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण फ्लॅशवर जर इनिशियली तो कमी असणार आहे आणि फ्लॅशवर आल्यानंतर तो एक स्पाइक त्या ठिकाणी येणार आहे आणि कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा तो डाऊन होणार आहे. ही झाली तुमची ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विपमेंट. तर होल्ड टाइम फ्लॅशवर आल्यानंतर तो जो फ्लॅशओव्हर आहे तो एक्झॅक्ट जरी त्या ठिकाणी मॅच नाही झाला तरी पण या कॅरेक्टरिस्टिक्स ही मिळता जुळता त्या ठिकाणी असला पाहिजे. थोडासा फ्लॅशओव्हर कमी असेल, जास्त असेल, पण जी काय त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स, व्होल्टेज वर्सेस टाइम कॅरेक्टरिस्टिक, ती तुमची होल टाइम फ्लॅशओव्हर सोबत मॅच होणं गरजेचं आहे. तरच आपण म्हणू शकतो की इन्सुलेशन कोऑर्डिनेशन हे झालेलं आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन, समजा मी एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला असाइनमेंट लिहिला, आज असाइनमेंट लिहायची, उद्या कम्प्लीट करून चेक करून घ्यायची. तुम्ही आज कम्प्लीट केली, उद्या चेक करून गेले, हे झालं कोऑर्डिनेशन. ठीक आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्ही ते व्यवस्थित त्याप्रमाणे फॉलो केलं, हे झालं आपल्यामधलं. मी इन्स्ट्रक्शन दिल्या तुम्ही फॉलो केल्या, हे झालं कोऑर्डिनेशन. तसं इन्सुलेशन कोऑर्डिनेशन जे आहे तर ते जे काय त्याची होल टाइम कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आपल्या टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर ती जी ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स किंवा होल टाइम कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती मॅच झाली पाहिजे. कुणाची? ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टँडर्ड एक कॅरेक्टरिस्टिक्स असते इन्सुलेशनची, आणि ज्यावेळेस फ्लॅशओव्हर येतं, ऍक्च्युअल फ्लॅशओव्हर म्हणजे लाइटनिंग फॉल झाली त्या ठिकाणी ऍक्च्युअल फ्लॅशओव्हर आला, तर ती जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऍक्च्युअल मधली आणि जी स्टँडर्ड इक्विपमेंट डिझाईन करताना जी कॅरेक्टरिस्टिक्स बनवलेली आहे, तर ती जी आहे ते दोन्ही मॅच झाल्या तरच आपण म्हणू शकतो की इन्सुलेशन कोऑर्डिनेशन मॅचिंग आहे. ठीक आहे. characteristic equipment protective devices in the order of to maintain the maximum protective margin. ठीक आहे. तर हे आता आपण नेक्स्ट पेज वरती जाऊया. तर ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती मॅच झाली पाहिजे, प्लस जे काही प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत, ठीक आहे,
प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस कुठले, सर्किट ब्रेकर असेल. ठीक आहे. द इन्सुलेशन कोऑर्डिनेशन इज द मॅचिंग ऑफ होल्ड टाइम फ्लॅशओव्हर अँड ब्रेकडाउन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विपमेंट अँड प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस इन ऑर्डर टू मेंटेन मॅक्सिमम प्रोटेक्टिव्ह मार्जिन ऍट द रिस्पॉन्सिबल कॉस्ट. तर त्या ठिकाणी जे काय मॅक्सिमम प्रोटेक्टिव्ह मार्जिन आहे, म्हणजे डिझाईन करताना ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ही जास्त असली पाहिजे आणि एक्झॅक्ट ऍट अ इन्स्टंट जो फ्लॅशओव्हर त्या ठिकाणी येईल तो फ्लॅशओव्हर हा त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बिलोच असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही कॅरेक्टरिस्टिक डिझाईन केली आहे का, इन्सुलेशनची स्ट्रेंथ आहे समजा 20 kV पर एम एम, तर जो फ्लॅशओव्हर त्या ठिकाणी येणार आहे ती त्या 20 kV च्या बिलोच असली पाहिजे, 18, 17, 19. तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जे काय प्रोटेक्टिव्ह मार्जिन आहे 1 किंवा 2 kVचं ते त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जी काही कॉस्ट असेल त्याच्यावरती ते डिपेंड असेल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे जे सेंटेन्स आहे ते रिपीट झालेले त्याच्यावरती लक्ष, म्हणजे ते खोडून टाका नोट्स मध्ये असेल तर. मॅचिंग ऑफ होल्ड टाइम कॅरेक्टरिस्टिक्स डायरेक्ट इन ऑर्डर टू मेंटेन मॅक्सिमम प्रोटेक्टिव्ह मार्जिन ऍट रिस्पॉन्सिबल कॉस्ट, हे आहे. त्याच्यामुळे मी जे रब केलेलं आहे तुमच्या लक्षात येईल बघा, मी जिथं रेड लाईन केलेली आहे, एक मिनिट, हे नोट्स मध्ये प्रत्येकानं काय करा, रब करा. ठीक आहे, सर्वांना दिसत असेल मी एक रेड लाईन ओढलेली आता, ते सेंटेन्स तुम्हाला तेवढं रब करायचे नोट्स मध्ये, ते रिपीट झालेलं सेंटेन्स आहे. ठीक आहे, एवढं जे आहे ते नोट्स मध्ये खोडा, त्याच्यावरती रेड पेन किंवा ब्लॅक पेन न काट मारायची. डायरेक्ट मेंटेन नंतर मॅक्सिमम प्रोटेक्टिव्ह मार्जिन ऍट द रिस्पॉन्सिबल कॉस्ट, दिस इज इन्सुलेशन कोऑर्डिनेशन. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. त्या एक्झाम्पल मध्ये बघू शकता तुम्ही काय काय दिलेलं आहे, की जो काय ग्राफ आहे, मी डायरेक्टली वरती जातोय, डायग्राम जी आहे ती. तर या डायग्राम मध्ये काय मेन्शन केलेलं आहे बघा, तर दोन ग्राफ तुम्हाला दिसतील. वाय ऍक्सिस वरती केव्ही पीक म्हणजे किलो व्होल्ट मध्ये व्होल्टेज दिलेला आहे आणि इकडे टाइम दिलेला आहे. तर दोन ग्राफ आहेत, एक ग्राफ ए आहे. ठीक आहे, दिस इज बेसिक इन्सुलेशन लेवल. समजा एक डिव्हाइस आहे किंवा इन्सुलेशन कोऑर्डिनेशन मध्ये त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मरची जी काय रिक्वायर्ड लेवल आहे, बेसिक इन्सुलेशन लेवल आहे, ती ग्राफ ए ने इंडिकेट केलेली आहे. आणि ही जी आहे दिस इज बेसिक इन्सुलेशन लेवलच आहे, पण ती कशाची आहे, तुमची प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची. ठीक आहे, दोन ग्राफ तुम्हाला ए आणि बी दिसतोय, तेच तिथे एक्झाम्पल म्हणून सांगितलंय. तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो, पुन्हा एकदा आपण नोट्स कडे जाऊया. एक्झाम्पल, फिगर ए इज द इन्सुलेशन लेवल ऑफ द लाइटनिंग अरेस्टर. सॉरी, उलट सांगितलं मी. फिगर ए जी आहे दॅट इज इन्सुलेशन लेवल ऑफ लाइटनिंग अरेस्टर आहे आणि बी विल बी द इन्सुलेशन लेवल ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी म्हटलं की जे काय आपले सेंटेन्स होतं पहिलं, की जे काय स्टँडर्ड इक्विपमेंट आपले इक्विपमेंट आहेत, सर्किट ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, हे जे इक्विपमेंट आहेत त्याची जी इन्सुलेशन लेवल आहे ती जास्त असली पाहिजे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस पेक्षा. म्हणजे लाइटनिंग अरेस्टर असेल किंवा सर्ज प्रोटेक्टर असेल त्याच्यापेक्षा जे ती इन्सुलेशन लेवल त्या ठिकाणी जास्त असली पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो एक ग्राफ आहे, दिस इज इन्सुलेशन लेवल ऑफ लाइटनिंग अरेस्टर. हे ग्राफ काय शो करतो, इन्सुलेशन लेवल ऑफ लाइटनिंग अरेस्टर शो करतो. आणि त्याच्याच पेक्षा जास्त ज्या व्हॅल्यूज आहेत, जो ग्राफ या ठिकाणी आपण बघू शकतो की बी जो ग्राफ आहे तो तुम्हाला जास्त व्हॅल्यूचा त्या ठिकाणी दिसतोय, जास्त इन्सुलेशन होल्डची त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेवल आहे. तर ती लेवल कशाची आहे, तर तुमचे जे इक्विपमेंट आहेत, ट्रान्सफॉर्मर असेल, सर्किट ब्रेकर असेल, त्या इक्विपमेंटचा तो ग्राफ आहे बी. या ग्राफवरून काय आपण सांगू शकतो की बेसिक इन्सुलेशन लेवल ऑफ ट्रान्सफॉर्मर is greater than the basic insulation of lightning arrestor, that is the insulation coordination. तर ह्या ग्राफ वरून तुम्ही सांगू शकता की इन्सुलेशन कोऑर्डिनेशन आपण या इक्विपमेंट मध्ये आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता, फॉर एक्झाम्पल बघूया आपण एक पॉइंट, समजा हा पॉइंट आहे, त्या पॉइंटला जर पाहिलं आपण तर समजा हा ए पॉइंट आहे या ग्राफ मध्ये, तर ए पॉइंटला जे काय व्होल्टेज त्या ठिकाणी असणार आहे, व्होल्टेज लेवल ट्रान्सफॉर्मरची, समजा ही जास्त आहे, किती आहे, एक 10 kV आपण घेतली. मग त्याच पॉइंटला जर आपण इथं खाली आलो तर हा जो बी पॉइंट आहे की जो
इन्सुलेशन लेवल ऑफ रायटिंग अरेस्टर ती किती आहे, टाइम 2 सेकंद घेतला आपण, ठीक आहे. तर ती किती आहे, ती तुम्हाला कमीच भेटणार आहे 10 पेक्षा. 3-4 असेल फॉर एक्झाम्पल 4 घेऊ आपण. तर 4 केव्ही 2 सेकंड टाइम असताना 4 केव्ही इन्सुलेशन लेवल कशाची आहे, लाइटनिंग अरेस्टरची. 2 सेकंड टाइम असताना ट्रान्सफॉर्मरची इन्सुलेशन लेवल किती आहे, 10 केव्ही. तर कशाची जास्त आहे, तर ट्रान्सफॉर्मरची जास्त आहे. तर हे याप्रमाणे त्या ठिकाणी इन्सुलेशन कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट द इन्सुलेशन कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आपण बघूया, टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन. एक सेंटेन्स इथं राहिलेलं आहे बघा, की सिमिलरली द बेसिक BIL मीन्स बेसिक इन्सुलेशन लेवल. The BIL of the other devices like circuit breaker, motor, isolator, CT, PT should be above the A. म्हणजे ग्राफ जो ए आहे त्याच्या अबोव्ह त्या ठिकाणी बेसिक इन्सुलेशन लेवल ही सर्किट ब्रेकरची, मोटरची, आयसोलेटरची, सीटी किंवा करंट ट्रान्सफॉर्मर किंवा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे जे डिव्हाइसेस आहेत त्या डिव्हाइसेसची असली पाहिजे, असणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी इन्सुलेशन कोऑर्डिनेशन हे बेटर राहील. अदरवाईज ज्यावेळेस लाइटनिंग फॉल होईल त्यावेळेस आपले प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस त्या ठिकाणी डॅमेज होतील. तर त्याप्रमाणे ते इन्सुलेशन लेवल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन. जनरली हे इंडस्ट्रियल पर्पज साठी आहे, टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन. याच्यामध्ये पॉइंट वाईज बघूया. दिस टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन इज रिलेटेड टू मोटर्स अँड स्टार्टर्स. हे जे टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन आहे, जे काही इंडस्ट्रीमध्ये मोटर्स यूज केले जातात, तर त्या मोटरचं ते इन्सुलेशन कोऑर्डिनेशन आहे. आणि ते कशाच्या रिलेटेड आहे, मोटर आणि स्टार्टरच्या रिलेटेड. आता हे एक लक्षात ठेवा की या ठिकाणी आपण बघितलं होतं की लाइटनिंग अरेस्टर आणि ट्रान्सफॉर्मर. तर या ठिकाणी जे काय बेसिक इन्सुलेशन लेवल मोटरचे असणार आहे ती स्टार्टर मध्ये जे काही डिव्हाइसेस यूज केले त्याच्यापेक्षा ही जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं डिव्हाइस मोटर आहे, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस स्टार्टर आहे. आणि ते कशा ऍज पर दी स्टँडर्ड दिलेलं आहे IEC 60947-4-1 स्टँडर्ड. हे जे इन्सुलेशन स्टँडर्ड आहे तर ते इन्सुलेशन स्टँडर्ड नुसार टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन डिझाइन केलं जातं. म्हणजे तुम्ही स्टार्टर मधले डिव्हाइस सर्किट ब्रेकर किती अँपिअरचं सिलेक्ट करणार, त्याची इन्सुलेशन लेवल काय असणं गरजेचं आहे, तर ते त्याप्रमाणे त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो येतो, द कोऑर्डिनेशन लेवल रिलेटेड टू द लेवल ऑफ क्विकनेस ऑफ रिकव्हरी अँड लेवल ऑफ प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड बाय द प्रोटेक्शन स्कीम. द कोऑर्डिनेशन लेवल जी आहे ती कशाच्या रिलेटेड असते, तर क्विकनेस ऑफ रिकव्हरी म्हणजे किती क्विक फॉल्ट झाला मोटर मध्ये तर किती क्विकली तो फॉल्ट क्लिअर करून आपण मोटर परत ऑपरेशन मध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि अजून काय, लेवल ऑफ प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड बाय द प्रोटेक्शन स्कीम, की जी काय प्रोटेक्शन स्कीम आहे, सर्किट ब्रेकर असेल, MCB, MCCB, HRC फ्यूज, हे जे डिव्हाइसेस आहेत ती किती लेवल पर्यंत म्हणजे किती लेवलच्या फॉल्ट पर्यंत आपल्याला प्रोटेक्शन मोटरला देऊ शकतात, ह्याच्या रिलेटेड या ठिकाणी हे जे कोऑर्डिनेशन आहे टाइप 1 आणि टाइप 2 ते सांगितलेलं आहे. तर पुढचा जो पॉइंट आहे टाइप 1, आधी टाइप 1 कोऑर्डिनेशन पाहू, नंतर टाइप 2 कोऑर्डिनेशन पाहू. तर टाइप 1 कोऑर्डिनेशन जे आहे तर ते काय आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की टाइप 1 कोऑर्डिनेशन, द मोटर स्टार्टिंग डिव्हाइस the motor starting device in this type will protect the operator and surrounding equipments from the harmful effect of short circuit. तर टाइप 1 कोऑर्डिनेशन मध्ये जे काय मोटर स्टार्टिंग डिव्हाइस आहे ते कुणाकुणाला प्रोटेक्शन देतं, तर ऑपरेटरला, जो त्या ठिकाणी मोटर ऑपरेट करणार आहे त्या ऑपरेटरला त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं जातं. त्याच्यानंतर जे काय सराउंडिंग इक्विपमेंट्स आहेत, आता मोटरच्या साईडला बरेचसे इक्विपमेंट त्या ठिकाणी असतात, तर त्या सराउंडिंग इक्विपमेंटला पण त्या ठिकाणी प्रोटेक्शन देतं अगेन्स्ट शॉर्ट सर्किट. जी काय शॉर्ट सर्किट त्या ठिकाणी होणार आहे, जो काय हार्मफुल इफेक्ट म्हणजे मोटरला किंवा डिव्हाइसला जे काय हार्मफुल इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे ड्यू टू शॉर्ट सर्किट, त्या शॉर्ट सर्किट पासून ऑपरेटरला तर प्रोटेक्ट करणारच आहे, पण मोटरच्या सराउंडिंगला जेवढे काही डिव्हाइसेस त्या ठिकाणी असणार आहेत, also that surrounding equipments or devices has been protected by the type 1 insulation coordination. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, but after it disconnected the motor,
द स्टार्टिंग डिव्हाइस कॅनॉट बी यूज अगेन. फॉल्ट झाला मोटर मध्ये, मोटर डिस्कनेक्ट केली, समजा शॉर्ट सर्किट फॉल्ट झाला, त्या ठिकाणी एचआरसी फ्यूज आहे, ठीक आहे. एचआरसी फ्यूज जर त्या ठिकाणी असेल तर तो काय होणार आहे, ब्लो आउट होणार आहे. ब्लो आउट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे, मोटर आपली स्टॉप होणार आहे. म्हणजे तो जो प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे तो मोटरला डिस्कनेक्ट करेल सप्लाय पासून, ठीक आहे. तर तो जो डिस्कनेक्टिंग केल्यानंतर, मोटर डिस्कनेक्ट केल्यानंतर मोटर स्टॉप होईल, परंतु आपण ते जे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे, स्टार्टिंग डिव्हाइस आहे, ते आपण परत त्या ठिकाणी यूज करू शकत नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते रिप्लेस करावं लागणार आहे. एक्झाम्पल सांगतोय मी, एचआरसी फ्यूज. एचआरसी फ्यूज ऍज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस यूज केलं, फॉल्ट आला, फ्यूज गेला, मोटर स्टॉप झाली. आता तुम्हाला मोटर ऑन करायची, तुम्हाला तो फ्यूज परत मोटर स्टार्ट करून देईल का, नाही देणार. तुम्हाला नवीन फ्यूज त्या ठिकाणी रिप्लेस करावा लागेल, त्याच्यानंतरच मोटर त्या ठिकाणी काय होणार आहे, स्टार्ट होणार. दिस इज टाइप 1 कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर द कॉन्टॅक्ट इनसाइड स्टार्टर डिव्हाइस गेट डॅमेज ड्यू टू शॉर्ट सर्किट करंट. आता फक्त मोटरला डॅमेज होणार आहे का, तर जे काही स्टार्टरचे कॉन्टॅक्ट असतात, कॉन्टॅक्टरचे स्टार्टर मध्ये कॉन्टॅक्टर असतो, त्या कॉन्टॅक्टरचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत, रिलेचे कॉन्टॅक्ट असतील, कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट असतील, दिस कॉन्टॅक्ट हॅज बीन डॅमेज. शॉर्ट सर्किट मुळे काय होतील, ते कॉन्टॅक्ट पण काय होतील, डॅमेज होऊन जातील, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दी टाइप 1 कोऑर्डिनेशन. टाइप 1 कोऑर्डिनेशन मध्ये एकच लक्षात ठेवायचंय की जे काय प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आपण त्या ठिकाणी यूज करणार आहे ते आपण परत परत यूज करू शकत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल एचआरसी फ्यूज, ठीक आहे. आता टाइप 2 कोऑर्डिनेशन एक्झॅक्ट अपोजिट टू टाइप 1 आहे. आपण जे टाइप 1 मध्ये बघितलं ते टाइप 2 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार नाही. फर्स्ट पॉइंट बघा, द मोटर स्टार्टिंग डिव्हाइस इन दिस टाइप इट विल प्रोटेक्ट द ऑपरेटर अँड सराउंडिंग इक्विपमेंट फ्रॉम द हार्मफुल इफेक्ट ऑफ शॉर्ट सर्किट. परत आपण बघू शकतो की टाइप 2 कोऑर्डिनेशन पण कशासाठी डिझाइन केलेलं आहे की जो काय ऑपरेटर आहे मोटर ऑपरेट करणारा आणि जे काही सराउंडिंग इक्विपमेंट्स आहेत, मोटरच्या सराउंडिंगला जे काही इक्विपमेंट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्या दोन्हीला प्रोटेक्शन देण्यासाठी टाइप 2 कोऑर्डिनेशन केलेलं असतं. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, and starting device will be in service or can be used again without any repair work or replacement. तर टाइप 2 मध्ये आपण टाइप 1 मध्ये बघितलं होतं की जे काय स्टार्टिंग डिव्हाइसेस म्हणजे काय प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस आहेत, तर ते प्रोटेक्शन डिव्हाइस आपण या ठिकाणी परत वापरू शकत नव्हतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये काय आहे, त्याच्या अपोजिट आपल्याला पाहायला भेटतं. द स्टार्टिंग डिव्हाइस विल बी सर्व्हिस और can be used again without any repair work or replacement. तर ते जे डिव्हाइसेस आहेत, आपण फॉल्ट क्लिअर झाल्यानंतर, समजा मोटर ऑन आहे, मोटर मध्ये फॉल्ट झाला, शॉर्ट सर्किट फॉल्ट झाला, त्या ठिकाणी काय होणार आहे, ते प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस काय करणार, मोटरला प्रोटेक्ट करणार, मोटर सप्लाय डिस्कनेक्ट करणार, मोटर स्टॉप होणार, ठीक आहे. आणि तो फॉल्ट क्लिअर झाल्यानंतर आपण जे काय प्रोटेक्शन डिव्हाइस त्या ठिकाणी यूज केलेलं होतं, तर ते रिप्लेस न करता आपण ते परत त्या ठिकाणी काय करणार आहे, तेच प्रोटेक्शन डिव्हाइस यूज करणार आणि परत आपण मोटर ऑन करणार, ठीक आहे. तर असं जे प्रोटेक्शन डिव्हाइस आहे तर ते तुम्हाला सांगायचंय, मी तुम्हाला नंतर विचारतोच. In majority case, even in short circuit current is carried out by the circuit, its valve is comparatively on lower side, hence type 1 coordination can be used, ठीक आहे. द मेजॉरिटी केस मध्ये काय होतं की जो काही शॉर्ट सर्किट करंट त्या ठिकाणी येणार आहे, तर त्या शॉर्ट सर्किट करंट मुळे काय होतं की जो काही वॉल्व असेल इन्सुलेशन टाइप 2 कोऑर्डिनेशनचा, तर तो त्या ठिकाणी काय करायचा आहे, लोअर साइडला त्या ठिकाणी ठेवायचा आहे, जेणेकरून जो काही टाइप 1 कोऑर्डिनेशन आहे ते नंतर आपण वापरू शकतो. आधी टाइप 2 त्या ठिकाणी यूज करायचंय, कारण टाइप 1 मध्ये आपण बघितलेलं आपल्याला डायरेक्टली रिप्लेस करावं लागतं इक्विपमेंट, कॉस्ट वाढते. आणि टाइप 2 मध्ये आपल्याला फक्त तेच इक्विपमेंट परत परत वापरायचे प्रोटेक्शन डिव्हाइस. त्याच्यामुळे इथं टाइप 2 कोऑर्डिनेशन यूज करायचंय. इफ टाइप 2 कोऑर्डिनेशन फेल्स, then type 1 coordination can be used, but in higher rating motors and critical situation. पण हे कशासाठी आहे, तर जे काही हाय रेटिंग मोटर आहेत त्या हाय रेटिंगच्या मोटरसाठी आपल्याला हे जे प्रोटेक्शन डिव्हाइस आहे ते त्या ठिकाणी यूज करायचे.
but in high rating motors and critical applications, the fault current magnitude is very high. Hence, type 2 coordination is preferred. तर टाइप 2 कोऑर्डिनेशन जे आहे ते आपल्याला ज्या काय हाय रेटिंगच्या मोटर्स आहेत किंवा क्रिटिकल ऍप्लिकेशन्स आहेत, तर अशा क्रिटिकल ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला टाइप 2 कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी मॅक्सिममली यूज करायचंय. ठीक आहे. आता माझा क्वेश्चन सिम्पली असा आहे तुम्हाला की टाइप 1 मध्ये मी सांगितलं HRC फ्यूज आपण यूज करू शकतो, पण टाइप 2 मध्ये काय यूज करू शकतो कोण सांगतंय का? टाइप 2 कोऑर्डिनेशन मध्ये प्रोटेक्शन डिव्हाइस आपण कोणतं यूज करू शकतो? कोण सांगतंय? तर एमसीबी यूज करतात. बरोबर आहे. एमसीबी असेल, एमसीसीबी असेल किंवा अदर सर्किट ब्रेकर्स. तर हे जे डिव्हाइसेस आहेत ते आपण रिप्लेस न करता एकदा ट्रिप झाल्यानंतर परत परत त्या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. जेवढी त्याची लाईफ आहे किंवा जोपर्यंत ते डॅमेज होत नाही तोपर्यंत आपण एमसीबी, एमसीसीबी हे जे डिव्हाइसेस आहेत किंवा एमपीसीबी आपण पाहिला, तर ते जे डिव्हाइसेस आहेत ते परत परत आपण यूज करू शकतो. त्याच्यामुळे टाइप 2 कोऑर्डिनेशन मध्ये एमसीसीबी आणि एमसीबी हे जे डिव्हाइसेस आहेत ते यूज केले जातात. आणि ज्या काही हाय रेटिंगच्या मोटर्स आहेत त्यांच्या प्रोटेक्शन साठी आपण एमसीबी आणि एमसीसीबी यूज करत असतो किंवा क्रिटिकल ऍप्लिकेशन्स आहेत. हे टाइप 2 कोऑर्डिनेशन आहे. आणि टाइप 1 मध्ये आपण त्या ठिकाणी फ्यूज यूज करतो की जे आपल्याला रिप्लेस करावे लागतात. रिवायरेबल असतील किंवा एचआरसी फ्यूज असतील, एकदा गेला की तो आपल्याला रिप्लेस करावा लागतो किंवा त्या ठिकाणी रिपेअर वर्क करावं लागतं. तसं टाइप 2 मध्ये आपल्याला काय आहे की रिप्लेस करायचं नाही किंवा रिपेअर वर्क करायचं नाही, फक्त जो काही नॉब आहे तो त्या ठिकाणी आपण ऑन ऑफ करायचा आहे. तर हे टाइप 1 आणि टाइप 2 कोऑर्डिनेशन आहे, इन्सुलेशन कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर एक थोडेसे एक छोटा पार्ट आहे सिलेक्शन ऑफ एमसीबी, तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. जरा फास्ट घेतो मी. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो स्टेट द फॅक्टर्स ऑन विच set a factor to be considered while selecting MCCB for motor protection. तुम्हाला मोटर प्रोटेक्शन साठी एमसीसीबी त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर कोणते कोणते फॅक्टर कन्सिडर केले जातील? तर फर्स्ट आहे पहा सिलेक्शन ऑफ मोटर, म्हणजे मोटरचं सिलेक्शन आहे, म्हणजे मोटरचा रेटेड व्होल्टेज आहे, रेटेड करंट आहे, स्टार्टिंग करंट आहे, एचपी रेटिंग आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. त्याच्यानंतर टाइप ऑफ मोटर सिंगल फेज आहे का 3 फेज, डीसी आहे का एसी, ते पण त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. नंतर कॉस्ट ऑफ मोटर, मोटरची कॉस्ट कशी आहे, कमी कॉस्ट असेल तर आपण कशासाठी त्याला प्रोटेक्शन देईल. ठीक आहे. जास्त कॉस्ट असेल तर आपण त्या ठिकाणी प्रोटेक्शन देऊ शकतो मोटरला. त्याच्यामुळे कॉस्ट पण त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे फोर्थ, सिम्प्लिसिटी ऑफ द प्रोटेक्शन, म्हणजे प्रोटेक्शन मध्ये त्या ठिकाणी सिम्प्लिसिटी ठेवायची का कॉम्प्लिकेशन्स वाढवायचे, त्याच्यावरती पण त्या ठिकाणी एमसीसीबीचं सिलेक्शन डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंग करंट ऑफ द परमिसिबल ओव्हरलोड्स, मोटरचा जो स्टार्टिंग करंट आहे तो पण त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो, कारण आपल्याला माहिती आहे स्टार्टिंग करंट इज 1.5 टाइम्स ग्रेटर दॅन दी रेटेड करंट ऑफ दी मोटर्स. मोटरच्या रेटेड करंट पेक्षा स्टार्टिंग करंट त्या ठिकाणी जास्त असतो. त्याच्यामुळे स्टार्टिंग करंट आणि जो काय ओव्हरलोड करंट आहे मोटरचा तो पण त्या ठिकाणी कन्सिडर केला जाईल ज्यावेळेस आपण एमसीसीबी मोटरसाठी सिलेक्ट करू. नंतर ब्रेकिंग टाइम, म्हणजे किती टाइम मध्ये तुम्हाला ब्रेक करायचंय, फॉल्ट आल्यानंतर किती टाइम मध्ये आपल्याला सप्लाय कट ऑफ करायचा आहे तो पण त्या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. नंतर अँबियंट कंडिशन्स, दॅट इज टेम्परेचर, प्रेशर अँड ह्युमिडिटी, ह्या ज्या नॅचरल कंडिशन्स आहेत किंवा अँबियंट कंडिशन्स आहेत तर ते पण त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. दीज आर दी फॅक्टर्स व्हाईल सिलेक्टिंग एमसीसीबी फॉर दी मोटर्स. त्याच्यानंतर एक चार्ट आहे बघा एमसीसीबी सिलेक्शन ऑफ दी एलटी आणि एसटी सर्किट ब्रेकर, म्हणजे कोणता सर्किट ब्रेकर आपण कुठं यूज करू शकतो ते आहे. तर बघा फर्स्ट कॉलम आहे रेटेड व्होल्टेज, नंतर सेकंड कॉलम सर्किट ब्रेकर आणि रिमार्क पुढे लिहिलेला आहे. ठीक आहे. तर व्होल्टेज जर बिलो 1 केव्ही असेल तर तुम्ही कोणता सर्किट ब्रेकर यूज करू शकता, तर त्या ठिकाणी एअर सर्किट ब्रेकर वापरू शकतो, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर वापरू शकतो, SF6 सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी यूज करू शकतो. दुसरी लेवल आहे व्होल्टेज लेवल 3.3 केव्ही असेल, 3.3 टू मॅक्सिमम 33 केव्ही पर्यंत, 33 केव्ही पर्यंत आपण कोणते सर्किट ब्रेकर वापरू शकतो,
तर व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, SF6, नंतर मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर, MOCB मीन्स मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर, की जो सिलेबस मध्ये नाही आहे स्कीम प्रमाणे, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ते ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल त्या ठिकाणी युज केलं जातं. जसं आपण SF6 युज करतो, व्हॅक्युम युज करतो. ठीक आहे, तर हे 3 सर्किट ब्रेकर आपण वापरू शकतो. आता त्यातली त्यात मोस्ट प्रेफरेबल सर्किट ब्रेकर कोणता आहे? तर व्हॅक्युम सर्किट ब्रेकर मोस्ट प्रेफरेबल आहे अप टू 33 kV पर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड पहा, एक 132 kV टू 230 kV 230 kV चा ही आहे, लाईन आहे आपली, व्होल्टेज लेवल आहे. तर त्यासाठी कोणता सर्किट ब्रेकर वापरू शकतो? तर SF6 अँड MOCB 132 kV ते 230 kV पर्यंत SF6 सर्किट ब्रेकर आणि मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर आपण त्यात वापरू शकतो. आणि सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्या ठिकाणी SF6 इज मोस्ट प्रेफरेबल दॅन दी MOCB. SF6 सर्किट ब्रेकर हा मोस्ट प्रेफरेबल आहे. आणि लास्ट एक फोर्थ पॉइंट आहे की 400 kV टू 760 kV, 400 टू 760 kV एवढी जर व्होल्टेज लेवल त्या ठिकाणी असेल तर आपण कोणते सर्किट ब्रेकर युज करू शकतो? तर SF6 वापरू शकतो. आणि दुसरं म्हणजे ABCB. आता ABCB म्हणजे काय? एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आहे. ठीक आहे, आपण एक ST सर्किट ब्रेकरचा टाइप आहे, जसा MOCB आहे मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर, तसा एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर पण एक टाइप आहे की तो ST सर्किट ब्रेकर मध्ये येतो आणि तो 400 kV चे 760 kV पर्यंत आपण युज करू शकतो. आता या दोन्ही मध्ये मोस्ट प्रेफरेबल कोणता आहे? तर SF6 सर्किट ब्रेकर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या चार्ट वरून एक गोष्ट समजली असेल की जे व्हॅक्युम सर्किट ब्रेकर आणि SF6 सर्किट ब्रेकर, की जे आताच्या कंडिशन मध्ये, प्रेझेंट कंडिशन मध्ये पण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये आणि ट्रान्समिशन सबस्टेशन मध्ये जास्त करून ते युज केले जातात. कारण त्याच्या पाठीमागे रिझन्स आहेत. त्याची इन्सुलेटिंग स्ट्रेंथ, ब्रेकडाऊन स्ट्रेंथ असेल, त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स असेल, त्याच्यानंतर त्याची इनिशियल कॉस्ट असेल, नंतर इन्स्टॉलेशन इझिली होत असेल, ह्या सगळे ऍडव्हान्टेजेस जर आपण विचारात घेतले तर मोस्ट प्रेफरेबल सर्किट ब्रेकर जे आहेत ते आहेत व्हॅक्युम सर्किट ब्रेकर अँड SF6 सर्किट ब्रेकर. पण हा चार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जे काही 4 पॉइंट मी सांगितलेले आहेत, म्हणजे बिलो 1 kV पासून ते 760 kV पर्यंत कोणते सर्किट ब्रेकर आपण युज करतो ते ह्या चार्ट मध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आज बरेचसे पॉइंट आपले कव्हर झालेले आहेत.